झूम करना। बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना यांनी जी इच्छा व्यक्त केली आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये बोलत असताना शरद पवारांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन झाला पाहिजे। नक्कीच बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना यांची परिस्थिती समजू शकतो आणि त्या निमित्ताने शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवारांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेते करायचं, उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करून उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष करायचं, हीच का इच्छा नक्कीच बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना यांची असू शकते आणि त्या अनुषंगाने त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे। तुम्ही इतकं मोठं वक्तव्य करता, आधार काय आहे, कुठल्या आधारावर तुम्ही असं हे वक्तव्य नाही बघा, उद्धव ठाकरेंचे खासदार असो किंवा शरद पवारांचे खासदार असो, हे भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे किंवा सुनेत्राताई पवार यांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे। मरता क्या न करता यापेक्षा या सर्वांना काँग्रेसमध्ये पाठवावं आणि त्या निमित्ताने पवारांना विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीचे ते स्वतः सदस्य आहेत आणि सोबतच उद्धव ठाकरेंना काँग्रेसचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष मिळवून घ्यायचं, हाच त्याच्या मागचा उद्देश दिसतो। विधान परिषदेच्या पोटनिवडणूक आहे, सुनील केदार एक हाती त्या ठिकाणी किल्ला त्यांच्या ताब्यात लढवत आहे आणि तुम्ही आणि डॉक्टर साहेब दोन्ही सुनील केदारांचे विरोधी मानले जातात। ही निवडणूक जिंकण्यासाठी तुमची ताकद कशी आहे त्यांच्या विरोधात? नाही, नक्कीच झालेल्या महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये एक हाती सत्ता ही भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यातल्या लोकांनी दिलेली आहे। प्रत्येकच पक्षाचा नेता त्या निमित्ताने आपला उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करतो, पण जवळपास 80% जास्ती मतं घेऊन भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर राजू पोद्दार हे या MLCच्या निवडणुकीमध्ये जिंकणार म्हणजे जिंकतात।